तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत उपस्थित आहेत युनिक इंटरनॅशनल स्कूल व युनिक अकॅडमीचे फाउंडर श्री आत्माराम मासुडे सर. तर आपण त्यांचा परिचय त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्राध्यापक आत्माराम मासुडे. मी बेसिकली धुळ्याचा आहे. 5-6 वर्ष पुण्याला होतो आणि आता मागील 20 वर्षापासून मुक्तानगरमध्ये रहिवास आहे. जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त मला शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्याचाच फायदा मला मुक्तानगरच्या विद्यार्थ्यांसाठी करून द्यायचा आहे. तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यावरती त्याचा 100% पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. तर मी सर्वात आधी सरांना हे विचारू इच्छितो की सर, आपल्या मुक्ताईनगरमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या कोचिंग क्लासेस आहेत, सीबीएसई स्कूल्स पण आहेत. बरेच विद्यार्थी स्कूलमध्ये जाऊन क्लासेसमध्ये सुद्धा जातात. तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना स्कूल्स आणि ट्युशन्स क्लासेसमध्ये वेगवेगळं पाठवायला पाहिजे का? कारण आपण सीबीएसई स्कूल्समध्ये पण तेच शिकवत आहोत, ट्युशन्समध्ये पण तेच शिकवत आहोत आणि रिझल्ट आपल्याला जसा पाहिजे तसा मिळत नाहीये. अच्छा, खूप छान प्रश्न आपण विचारलेला आहे. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे मी पालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना जागरूक करायचा प्रयत्न माझा आहे की पालकांचं खूप सारं कन्फ्युजन असते. पालक म्हणजे शक्यतो विशेष म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले पालक जास्त कन्फ्युज असतात. तर आपल्याला थोडक्यात त्यांचं कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण जो विचारलेला आहे, पण स्कूल असो, ते सीबीएसई असो, स्टेट बोर्ड असो, गव्हर्नमेंटचा असो, आणि कोचिंग क्लासेस मधला मुख्य फरक काय? तर मी तुम्हाला 2-3 मुख्य फरक सांगू इच्छितो. सगळ्यात महत्वाचा मुख्य फरक म्हणजे काय? कोचिंग क्लासमध्ये 1-to-1 कोच व्हायला पाहिजे. बरं. 1-to-1 विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे. 1-to-1 विद्यार्थी कुठपर्यंत आलेला आहे तिथून त्याचा बोर्ड धरून त्याला त्या कोचने, त्याच्या टीचरने त्याला पुढे आणायला पाहिजे. बरोबर. पण झालं काय माहितीये का, तुम्ही आता बघा, मुक्ताईनगरमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे नामांकित कोचिंग क्लासेस आहेत, जिथे नामांकित का झाले, जिथं गर्दी, तिथं लोक गर्दी करतात. बरोबर आहे. बरोबर. यांचा मुलगा तिथं जातोय म्हणून माझा पण तिथं जाणार. गर्दीच्या ठिकाणी गर्दी केल्यामुळे ते गर्दी वाढणारच आहे. बरोबर आहे. आणि समजा त्यांच्याकडे जर 100 विद्यार्थी असले, 100 पैकी 8-10 विद्यार्थी चमकले, त्यांचा बोर्ड मोठा लावला, बस ते 8-10 विद्यार्थ्यांच्या भरोसे त्यांना अजून 100 विद्यार्थी मिळतात. बरोबर आहे. तो होतं काय? पालकांनी काय लक्षात घ्यायला पाहिजे? पालकांनी सगळ्यात पहिला गोष्ट हे लक्षात घ्यायला पाहिजे, जर तुमचे मुलं अभ्यासात जर कमी असतील, तुमच्या मुलांचा पाया कच्चा असेल, तर हे मोठे मोठे कोचिंग क्लासेस, मोठ्या मोठ्या शाळा तुमच्या मुलासाठी वर्क करणार नाही. आपल्या मुलासाठी काही फायद्याचं नाहीये. तर आपल्या मुलासाठी फायद्याचं काय बघायला पाहिजे? समजा एखादा विद्यार्थी 8वी मध्ये जातोय, सीबीएसई स्कूलमध्ये आहे किंवा स्टेट बोर्डच्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये आहे, तिथे त्याला फी भरावी लागेल. 8वी मध्ये विद्यार्थी आहे आणि त्याला 5वी 4थीचा पण कन्सेप्ट त्याला येत. आता मला तुम्ही सांगा, इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी शिकतोय, त्याला इंग्रजीच वाचता येत नाहीये, तर तो स्कूलमध्ये काय एन्जॉय करणार आहे, काय रस घेणार आहे, त्याला कोणत्या गोष्टी समजणार आहे? अच्छा. तरी पालक त्याला 9वी पर्यंत कंटिन्यू करतील. विशेष म्हणजे 9वी पर्यंत त्याला शाळा हे जाणीव करून देणार नाही, लक्षात आणून देणार नाही. 9वी मध्ये किंवा 8वी मध्ये तो विद्यार्थी तिथून ऍडमिशन विड्रॉल करेल आणि कुठेतरी गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेईल. त्याला झालेला असो भरपूर उशीर. बरोबर आहे. म्हणजे ढकलगाडीचे चाललंय, म्हणजे चाललंय असं नाही व्हायला पाहिजे. बरोबर. पालकांनी आपला एवढा पैसा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतो, एवढा पैसा खर्च होतो, तर पालकांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. अच्छा. तर पालकांना तोच आपला एक छोटा प्रयत्न आहे. या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना सांगू इच्छितो, जर आपले मुलं 8वी मध्ये आहे, 7वी मध्ये आहे, कोणत्या पण ज्या कोणत्या वर्गात असतील, समजा 9वी मध्ये शिकत आहेत, पण 9वी मध्ये त्यांना काही कळत नाहीये, इंग्रजी चांगलं वाचता येत नाही, वाचता येत असेल तर त्याला कळत नाहीये. दुसरी गोष्ट, त्यांना म्हणजे गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जर गुणाकार, बेरीज, भागाकार मध्ये प्रॉब्लेम आहे, तर 8वी आणि 9वीचं गणित त्याला कसं समजणार आहे? मग तुम्ही स्कूलमध्ये पण तो तेच शिकतोय, कोचिंग मध्ये पाठवून पण त्याला तुम्ही तेच शिकवताय, आणि 40 मिनिटाचे क्लासेस, स्कूलमध्ये पण 40 मिनिटाचा क्लास, कोचिंग मध्ये पण 40 मिनिटाचाच क्लास आहे. मग 40 मिनिटांमध्ये जे विद्यार्थी बदलतात, बॅचेस बदलतात, तर याच्यामध्ये 1-to-1 तो टीचर त्याला कुठं कोच करणार आहे? अच्छा. हे पालकांना कुठं समजते? ओके. शाळेची पण फी भरतात आणि कोचिंग क्लासची पण फी भरतात, रिझल्ट शून्य. पण आता सर, तुम्ही प्रॉब्लेम तर सांगितला, म्हणजे हे कोचिंग क्लास वगैरे हे जे पण काही करताय, पण मग तुम्ही प्रॉब्लेम सांगितला, पण त्याचं सोल्युशन काय? म्हणजे आता समजा लाईक त्याच्यावर उपाय काय? त्याच्यावर उपाय असा आहे की सर्वात पहिले पालकांनी आपल्या मुलांच्या टेस्टिंग करायला पाहिजे. जोपर्यंत आपल्या एखादा फिजिकली म्हणजे आजाराची माहिती, आपल्याला सखोल माहिती, पूर्ण डिटेल माहिती, टेक्निकल माहिती आपल्याला नाही, आपल्याला कोणता आजार झालेला आहे, तोपर्यंत आपल्याला डॉक्टरला कळत नाही, तोपर्यंत डॉक्टर त्याला चांगला उपाय नाही करू शकत. मग तो सेम आपला नियम इथं लागू आहे. जोपर्यंत विद्यार्थ्याचं तुम्ही टेस्टिंग करत नाही, बरोबर आहे. मग टेस्टिंग करणं म्हणजे काय? की पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना बसून, पालक जर हुशार असतील, पालक जर एज्युकेटेड असतील, तर त्यांना टेस्टिंग करायला पाहिजे. आपल्या मुलाला नीट वाचता येते का, वाचून त्याला लक्षात येते का, बरोबर आहे. त्याला एखादं गणित त्याला द्यायला पाहिजे. काय बाळा, तू एवढे मार्क, तुला टेस्ट मध्ये एवढे पैकी एवढे मार्क मिळाले, मला एखादा गणित सोडून दाखव.
घे पेन घे, मग तुला येते ते छानपैकी सोडून दाखव. बरोबर. मग पालकांना त्यांची लेवल करता नाही आली, समजा आता तुम्ही म्हणाल ग्रामीण भागातले विद्यार्थी, मान्य मला, मग पालकांनी आमच्यासारख्या कोचिंग क्लासेसमध्ये किंवा एज्युकेटेड लोकांपर्यंत जायला पाहिजे, थोडं त्यांच्याकडनं वेळ घ्यायला पाहिजे की बाळा याचं थोडं टेस्टिंग करायला, गणित सायन्स विज्ञान वगैरे वगैरे येते का बघ बरं जरा, थोडं 10-15 मिनिटात आपल्याला टेस्टिंग होऊन जाते. परंतु सर आपल्याकडे इतके कोचिंग क्लासेस झालेले आहेत, आज या कंडिशनला कुठल्याच कोचिंग क्लासमध्ये 1 to 1 असा कुठलाच टीचर अवेलेबल नाहीये की तो कुठल्या व्यक्तीला, कुठल्या विद्यार्थ्याला. तुम्ही जी गोष्ट करताय ती प्रोफेशनल कोचिंग क्लासेसची गोष्ट करताय. हे आपल्या मुक्तानगरचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मुक्तानगर युनिक अकॅडमी, बरोबर, अजून खूप साऱ्या छोट्या छोट्या अकॅडमी आहेत, बरोबर आहे, की जिथं नंबर ऑफ स्टुडंट्स खूप कमी आहेत आणि शिकवणारे लोक एकदम दर्जाचे आहेत. बरं. शक्यतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोचिंग क्लास छोटा असो की मोठा असो, ज्याच्यामध्ये दम आहे तोच कोचिंग क्लास ओपन करू शकतो. मला एक असं म्हणायचं अजून की समजा आता तुम्ही सांगताय की मासोडे सरांची युनिक अकॅडमी झाली तर तिकडे कमी पोर आहे, मग तुम्ही म्हणून त्यांना 1 to 1 लक्ष देऊ शकताय. पण आता समजा की तुमच्याकडे जर तेवढेच पोरं आले तर मग तुम्ही त्यांना न्याय देऊ शकाल का? बघा, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर खरोखरच जर त्यांच्या ठिकाणी जर मी जरी असलो आणि माझ्याही कोचिंग क्लासमध्ये समजा एका बॅचमध्ये जसं आता लोकांच्या प्रतिष्ठित जे प्रस्थापित कोचिंग क्लासेस आहेत महाराष्ट्रामध्ये मुक्तानगरमध्ये, त्यांच्या जशा बॅचेस एक बॅचच्या मागे एक बॅचेस चालू आहे, त्यांच्या ठिकाणी जर मी जरी असलो तर मी सुद्धा न्याय नाही देऊ शकत. मला त्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागेल. स्ट्रॅटेजी एक्सप्लेन. ती तुम्हाला स्ट्रॅटेजी ते एक्सप्लेन करून देतो. मला त्यासाठी हे करावं लागेल की सगळ्यात पहिले पालकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल की बघा, 7वीच्या फ्लो मध्ये जे शिकवलं जातंय मॅथ सायन्स इंग्लिशचं, ते तुमचा मुलगा ते कॅच नाही करू शकत, तुमच्या मुलाला ते डोक्यावरून जाते. तर त्यासाठी आपल्याला त्याला एक फाउंडेशन किंवा बेसिक किंवा त्याचा पाया पक्का कसा होईल, त्यासाठी त्याला 1 to 1 कसं केलं जाईल, त्यासाठी वेगळी त्याची व्यवस्था करावी लागेल. वेगळा टीचर हायर करून त्याला वेगळा वेळ त्याला द्यावा लागेल आणि त्याला जास्तीत जास्त वेळ तिथं त्याच्या टीचरकडनं ते करून घ्यावा लागेल. जेव्हा त्याचा पाया पक्का झाला, बेस त्याचा चांगला क्लिअर झाला, त्याला प्रवाहामध्ये आणावं लागेल आणि प्रवाहामध्ये आणून जर तो माझ्या 200 मुलांच्या बॅचमध्ये जरी बसला तरी त्याला तिथं समजणार. आणि याच्यामध्ये काय होणार, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की म्हणजे क्लासेस अंडर 1 रूप पाहिजे. आता आज जर तुम्ही पाहिलं, एक क्लास पूर्वेला, एक पश्चिमेला, एक दक्षिणेला, एक उत्तरेला, मुलगा दिवसभर शाळा आणि क्लासेस कोचिंग मध्ये फिरतच राहतो सायकलने, तर तो सगळं त्याला त्या विद्यार्थ्याचं म्हणजे विद्यार्थी थकतो, त्याला त्याच्या हाती मिळतं काय. जे विद्यार्थी कच्चे आहे किंवा ज्यांच्या डोक्यावरती जाते, डोक्या पलीकडे जाते, ज्यांना कळत नाही, त्यांच्यासाठी मोठे मोठे प्रस्थापित कोचिंग क्लासेस कामाचे नाही. बरं, सांगतोय जे विद्यार्थी, आणि हे फक्त मुक्तानगर पुरतं बोलत नाही आम्ही, कोणी गैरसमज करून घेऊ नये. दिस इज ऍप्लिकेबल फॉर ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर. आपण इतक्या वेळपासून बेसिक्स वरती बोलत आहोत की बेसिक्स मुलांचे क्लिअर असायला पाहिजे, तर या बेसिक्सचा पुढे 10th 11th 12th मध्ये काही फायदा बघा. तुम्ही फाउंडेशन नावाची गोष्ट ऐकली असेल, बरोबर आहे. आता विद्यार्थी, कोणताही विद्यार्थी 10वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर काय करतो तो 11वी मध्ये सहसा सर नीट, JEE, CET. आता मला गोष्ट सांगा, मुक्तानगर सारख्या ग्रामीण भागामध्ये, आता जरी शहर जरी असलं तरी या ग्रामीण भागात एका तालुक्यातून नाही काय झालं तर दरवर्षी 150-200 विद्यार्थी बाहेर JEE CET नीट करायला तयार जातात. का जातात? की माझा मित्र जातोय म्हणून मी जाणार. बरोबर. त्याचा एखादा ऑफर जर नांदेडला जात असेल तर सगळे त्याला फॉलो करून नांदेडला जातील, बरोबर आहे. मग हे फॉलो करणं आहे आणि तिथं जाऊन जे करणं आहे, मग रिझल्ट कोणाला मिळणार? रिझल्ट जो टॉपर आहे, ज्याने चांगलं केलेला आहे, ज्याचा पाया चांगला आहे, ज्याचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यालाच मिळणार ना. 11वी 12वी मध्ये त्याला कुठला नीटचा JEEचा कोचिंग क्लासेस, तो जरी ₹1,00,000 क्लास असेल, फी जरी तुम्ही ₹2,00,000 भरताय, त्याला 8वी 9वीचा मॅथमॅटिक्स, 8वी 9वीचा बेसिक बायो फिजिक्स केमिस्ट्री नाही शिकवणार तो क्लास, नाही शिकवणार. बरोबर. तुमच्या मुलाचं 8वी 9वी 10वीचं जे बेसिक जे आहे ते सगळं रिपीट तुम्हाला 11वी 12वी मध्ये आहे. मग ते लेवल त्याची एक्सपांड होते. मग यांचा बेसिक पासून तो कुठला मोठा कोचिंग क्लासेस शिकवणार नाही. मग तुमचे जे प्रत्येक तालुक्यामध्ये 150-200 विद्यार्थी बाहेर जातात. तुम्ही किती ऐकलंय हो, किती विद्यार्थ्यांचं कौतुक तुम्ही ऐकलंय की विद्यार्थी नीटला सिलेक्ट झाला, MBBS ला सिलेक्ट झाला, इंजिनिअरिंगला सिलेक्ट झाला, जेई करून त्याला कोणतं तरी IIT कॉलेज मिळालं. सांगा मला विद्यार्थ्यांची नावं. मग कुठे जातात एवढे 200 विद्यार्थी दरवर्षी? हार्डली बोटावर मोजणे इतके विद्यार्थी 1-2 वर्षाने सिलेक्ट होतात. त्याचं मुख्य कारण आहे मुलांचा बेसिक कच्चा आहे, बेसिक्स क्लिअर घ्यावा लागतो. पालकांची पेइंग कॅपॅसिटी आहे. पहिलं त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे की हे मोठे मोठे कोचिंग क्लासेस आहे बाहेर गावचे, त्यांच्या लायक आपला मुलगा आहे का, बरोबर, हे पहिलं तपासून घ्यायला पाहिजे. तर तुम्ही फाउंडेशन कोर्स एक्सप्लेन केले, पण आता समजा एखादा माणूस जो पॅरेंट तुम्हाला पाहत असेल आणि त्याला इच्छा असेल फाउंडेशन कोर्स जॉईन करायची, तो कुठे करू शकतो? मुक्तानगर. बघाच मी आता आपल्याला मुक्तानगरचं जर बोललो तर आपण आपली युनिक अकॅडमी फाउंडेशन कोर्समध्ये पियोनियर आहे. म्हणजे पहिल्यांदा 2020 मध्ये 20 पासून आपण फाउंडेशन कोर्सेस इथं रन केलेले आहेत, बरोबर, चालू केलेले आहेत. पण पालकांना त्या गोष्टीचं महत्व नाहीये. आणि पालक काय करतात माहिती का? पालक सगळ्यात मोठी चूक काय करताय, मोठ्या स्कूलमध्ये पाठवता तुम्ही, स्टेट बोर्डच्या CBSEचा, आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मग परत तुमच्या एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना पाठवल्यानंतर तुम्हाला परत त्याच लेवलच्या कोचिंग क्लासेसमध्ये, मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये पाठवायची काय गरज आहे का? मग ठीक आहे, तुम्हाला तुमचा मुलगा कच्चा आहे, त्याचा बेसिक पाया पक्का करायचा आहे, मग त्याला परत मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये का पाठवता तुम्ही? जर तुमच्या मुलाचा मोठ्या स्कूलही मोठं, कोचिंग क्लासही प्रतिष्ठित मोठं, जे स्कूलमध्ये चालू आहे त्याच कोचिंग मध्ये चालू आहे, मग तुमच्या मुलाला त्याचा फायदा होतोय का? हे तुम्ही तपासलं पाहिजे ना. ते तपासत नाही कोणी. चाललंय 8वी 9वी 10वी असं करत होऊन जाते. मुलगा 11वीला मुलांना फॉलो करत जातो, नांदेडला जातो, लातूरला जातो, कोट्याला जातो, 2-4-5 लाख रुपये खर्च करून येतो. त्याला हाताला काय मिळते?
नाही, आता समजा जसं की आता बाकीचा आपण अकॅडमिक कोर्स पाहतो त्याची टेस्टिंग एजन्सी राहते की म्हणजे दरवेळेस एक्झाम होत राहता, वर्षातून 4 वेळेस एक्झाम होता. पण समजा आता आम्ही तुमचा फाउंडेशन कोर्स लावला, मग त्यासाठी टेस्टिंग काय म्हणजे तुम्ही ऑलिम्पियाड वगैरेची पण तयारी करता? कारण मी आता जसं पाहिलेलं आहे की जे पोरं लहानपणी ऑलिम्पियाड वगैरे देतात ते म्हणजे तिकडे नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलवर जे नीट सारखे एक्झाम परफॉर्म करतात. सो तुम्ही म्हणजे फाउंडेशन कोर्स लावला तर आम्हाला कसं काय माहिती पडेल की हा शिकतोय नाही शिकतोय? बघा, आपण फाउंडेशन जे विद्यार्थी आपल्याकडे फाउंडेशन कोर्ससाठी आलेले आहेत त्यांना आपण सजेस्ट करतो, तुम्ही डॉक्टर होमी बाबाची परीक्षा असते, एनटी स्कॉलरशिपची एक्झामिनेशन असते, नवोदयाची एक्झामिनेशन असते, बरोबर आहे. नंतर नॅशनल ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड एक्झामिनेशन असते. कदाचित तुम्ही पण माझेच विद्यार्थी आहे, तुम्ही सुद्धा त्याचे म्हणजे महाराष्ट्र लेवलचे रँकर आहे तुम्ही, बरोबर आहे. तर जे आपण आपल्या जुन्या स्कूलमध्ये जे करायचो, जे व्हायचं ते आपल्याला करायचं आहे. अच्छा, बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडच्या परीक्षेमध्ये आपण त्यांना बसवणार, मग त्यांना आपल्याला दरवर्षी 6 महिन्यांनी, 7 महिन्यांनी, 8 महिन्यांनी त्यांची प्रगती आपल्याला लक्षात येईल. म्हणजे दुसऱ्या ज्या टेस्टिंग एजन्सी आहे त्यांच्या मार्फत जे टेस्टिंग केलं जाणार ते पालकांना अधिक जास्त त्याला आपण ग्रँड करू, बरोबर आहे. कारण कोचिंग क्लासेसमध्ये आम्ही घेतलेले क्वेश्चन्स मध्ये विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले तरी पालकांना वाटणार की यांना मदत केली असेल, हे झालं असेल, ते झालं असेल. पण जे इंटरनॅशनल लेवलचे ऑलिम्पियाड एक्झामिनेशन आहे त्यांना विद्यार्थ्यांना जर अपियर केलं तर अधिक जास्त आपल्याला पालकांना सत्यता त्यांच्यापर्यंत मुलगा कोणत्याही मीडियममध्ये असू द्या, कोणत्याही माध्यमामध्ये असू द्या, कोणत्याही स्कूलमध्ये असू द्या, डज नॉट मॅटर. काय फरक पडत नाही, बरोबर. फरक कुठं पडतो? शहरातल्या मोठ्या मोठ्या ज्या स्कूल्स असतात जिथं सगळं प्रॉपर गोष्टी चालतात, प्रॉपर सीबीसी करिक्युलम, प्रॉपर सीबीसी पॅटर्न, सीबीसीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज प्रॉपर, त्या स्कूलमध्ये तिथं डिफरन्स क्रिएट होणार. बरं. इथं आपल्या ग्रामीण भागामध्ये सीबीसी स्कूल फक्त नावाला असं बोललं तरी काही हरकत नाहीये. मी सगळं जबाबदारीने बोलतोय. मी सुद्धा सीबीसी स्कूलचा प्राचार्य होतो. काही स्कूल्स तर लेस दॅन 1 एकर मध्ये पण आहेत, ते सीबीएसई स्कूल कसं काय म्हणतात स्वतःला? परंतु त्यांचं ते विद्यार्थी क्रीमचे आहे, त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, ते विद्यार्थी फ्लो मध्ये आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी सजेस्ट करेल फाउंडेशन कोर्स लावायचा. फाउंडेशन म्हणजे बेसिक नाही, फाउंडेशन म्हणजे त्यांना नीटचा, जेईचा फाउंडेशन कोर्स लावायचा. 11वी मध्ये गेल्यानंतर, जे तुम्हाला नांदेडला गेल्यानंतर, लातूरला गेल्यानंतर, कोट्याला गेल्यानंतर, नाशिकला गेल्यानंतर, बाहेरगावी गेल्यानंतर जे तुम्हाला शिकायचं आहे त्याची सुरुवात आजपासूनच करायची. तुम्ही हे नाही विचार करायचे की आपण 7वी मध्ये आहे, मग एवढ्या ऍडव्हान्स मध्ये का सुरू करायची आहे. हळूहळू का होईना पण तुम्ही त्याची सुरुवात आताच करायला पाहिजे. जो विद्यार्थी 4-5 वर्षापासून नीटची तयारी करतोय आणि तुम्ही अचानक 11वी मध्ये तयारी करताय, तर सांगा कोणता विद्यार्थी पुढे जाणार आहे? 4-5 वर्ष. तेच मी पालकांना सांगू इच्छितो की जर तुमचे विद्यार्थी क्रीमचे असतील तर त्याला रेग्युलर कोचिंगला अजिबात पाठवू नका, त्याला फाउंडेशनच्या कोचिंगला पाठवा. आणि जर तुमच्या विद्यार्थ्यांचा पाया कच्चा असेल तर त्याला आमच्या बेसिक कोचिंग मध्ये पाठवा. आपण 2 कोर्सेस रन करतोय, एक बेसिक कोर्स आणि एक फाउंडेशन कोर्स. बरं सर, आम्ही असं ऐकलेलं आहे की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टची गॅरंटी सुद्धा देतात, तर हे खरं आहे का? हो, खरं आहे. ज्या पालकांना कोणाला वाटलं, आता भरपूर पालकांना माहिती आहे मासोळी सर काय कशा पद्धतीने मेहनत घेतात, पण जे पालक आपल्याला पहिल्यांदा आपल्यापर्यंत पोहोचताय त्यांना नाहीये. पण मग पालकांची फसवणूक होऊ नये, पालकांची दिशाभूल होऊ नये, हे आपलं सगळं खटाटोप पालकांसाठी चालू आहे. बरं. आता जर आपल्यासारख्या लोकांना, आपण 30 वर्षापेक्षा जास्त अनुभव आपल्याला आहे आणि आपल्याला आपल्या ज्ञानाचा फायदा जर जिथं आपण राहतोय, ज्या परिसरामध्ये राहतोय, ज्या शहरामध्ये राहतोय, त्या पालकांपर्यंत आपण पोहोचलो नाही, आपल्या ज्ञानाचा फायदा त्यांना झाला नाही, तर आपला एवढं ज्ञान किंवा आपला सगळा अनुभव काय कामाचा? तर आपल्याला सत्य परिस्थिती पालकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाहीये आणि कोणाला प्रमोट पण करायचं नाही. जे खरं आहे ते तुमच्याकडे यायचं असेल तर तुम्ही म्हणजे बघा, मी पालकांना 2च गोष्टी सांगतो परत आता, की जर तुमचा मुलगा खरोखर अभ्यासात कोणत्याही स्कूलमध्ये शिकू द्या, कोणत्याही मीडियम मध्ये शिकू द्या, काही त्याचं काही मॅटर नाही, पण जर तो अभ्यासात मागे असेल, त्याचा वर्गापेक्षा 7वी मध्ये आहे पण त्याला 4वी-5वीचा कन्सेप्ट क्लिअर नाहीये, तर तुम्ही सरळ आमची युनिक अकॅडमी आहे. बघा, तुम्हाला बस स्टँड, सगळ्यांना मुक्ताईनगरचं नवीन बस स्टँड माहितीच आहे. बस स्टँडच्या पाठीमागे तलाठी ऑफिस आहे, बिलकुल हाकेच्या अंतरावर आपला अकॅडमी आहे. पायी यायला तर तुम्हाला साधारणतः 4-5 मिनिटं लागतील, बाईकने आला तर 1-2 मिनिटं लागणार. सगळे दिशादर्शक बॅनरला बोर्ड आपण लावलेले आहे. तुम्ही जर तलाठी कार्यालयापर्यंत आलाय तर तिथून 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स जर तुम्ही थोडा पुढे आलात तर तुम्हाला मोठं गार्डन दिसणार. त्या गार्डन समोर स्कूल आहे. आपण आपली स्वतःची शाळा पण आहे, युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल म्हणून. तिथंच त्या स्कूलच्या बिल्डिंगमध्ये आपण आपली अकॅडमी पण चालवतो. तिथे तुमच्या मुलांना तुम्ही ऍडमिशनसाठी घेऊन येऊ शकता. आता आपले पुढच्या वर्षाचे प्रवेश 1 फेब्रुवारी पासून आपण प्रवेश सुरू करीत आहोत. 2 गोष्टींसाठी 2 कोर्सेस आपण लॉन्च करतोय. एक बेसिक कोर्स ज्याच्यामध्ये मुलांचा पाया कच्चा आहे, आणि एक दुसरा एक फाउंडेशन कोर्स, आपण ऍडव्हान्स कोर्स म्हणूया. फाउंडेशन कोर्स अशा मुलांसाठी आहे की जे विद्यार्थी सीबीएसई स्कूलमध्ये आहेत, स्टेट बोर्ड मध्ये आहेत, की सांगतो की तुम्ही 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घेऊन या, त्याच्यावर मी तुम्हाला लिहून देतो. जर तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर आपण भरलेली पूर्ण फी आपल्याला सन्मानाने परत करू आम्ही. बरं. 100% रिझल्ट और मनी बॅक. कारण त्यांचा ते आधीच बघा 7वी-8वी मध्ये आहे, आधीच त्यांनी सीबीएसई स्कूलमध्ये, इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भरपूर फी भरलेली आहे, बरोबर आहे. भरपूर त्यांचं आर्थिक लूट तिथे त्यांची झालेली आहे, त्यांना रिझल्ट 0 आहे. सेम त्याच पद्धतीने कोचिंग क्लासेस मध्ये गेलेले आहे, त्यांना रिझल्ट मिळालेला नाहीये. जे मोठ्या स्कूलने आणि कोचिंग क्लासेसने त्यांना लूटमार केली असं म्हटलं तरी चालेल, त्यांना त्यांच्यावर वर्क केलं नाही. आणि तीच गोष्ट जर मी फॉलोअप केली तर काय फायदा नाही. मला ते तसं शोषण करायचं नाहीये. रिझल्ट मिळाला तर आनंदाची गोष्ट आहे, नाही रिझल्ट मिळाला, मी नाही देऊ शकलो रिझल्ट, तुमचे परत पैसे परत देऊन द्यायचे. तर आता आपण हा इंटरव्ह्यू घेतला आणि तुम्हाला जर इंटरव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिजिट करा युनिक अकॅडमी.